उठ लीला, अभिराम गेला. आजी, आता एजी खरंच म्हणाले की त्यांना माझी गरज आहे. काय सॉलिड आहात तुम्ही. अगं तुमच्या दोघांचं लग्न कोणत्याही परिस्थितीमध्ये झालं असलं तरी तुम्हा दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. बस हाच हेतू होता की नाही आपला. झाला हेतू साध्य झाला. चला आता पटापट पटापट आवरा, रिसेप्शनला जायचंय आपल्याला. नाही 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 आजी, नाही. काय नाही नाही का? आता मला अजून भीती वाटतेय. का? कारण आता जर मी तयार झाले नाही यायला तर रेजेंची खात्री पटेल की मी खरंच नाटक करत होते. आणि हे बघा आजी, तसंही म्हणजे तसंही मुळात मी ते रिसेप्शनला आल्यावर एकही गोंधळ होणार नाही असं नाहीच आहे ना. नक्की मी काहीतरी गोंधळ घालणार. अगं असं हे बघा, प्लीज तुम्ही ह्या वेळेला ना मला फोर्स करू नका. मला समजून घ्या. मी नाही येणार आहे रिसेप्शनला. बाबा. हाँ किशोर. बाबा, विराजचा फोन आला होता. ती रेड कलरची फाईल हवी होती. माझ्या स्टडीमध्ये असेल. नाही, तो म्हणाला की बाबांच्या रूममध्ये. इम्पॉसिबल. माझ्या सगळ्या फाईल स्टडीमध्ये असतात. नाही बाबा, तो म्हणाला की वाचायला म्हणून तुम्ही रूममध्ये आणल्या होत्या फाईल्स. नाही, मला असं काही आठवत नाही. किती फाटे फोडतो हा माणूस. आता मी म्हणतो इथे फाईल आहे तर याचं बघायला काही जातंय का? बाबा प्लीज एकदा बघता का तुम्ही? एकदा सांगितलं ना, का हट्ट करतोयस? चहा टाक जरा. चहा. अश्विनी, विश्वरूपसाठी चहा टाक. नाही 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 झालं काय एवढा? हे सर मी गाडी आजी, काय झालंय काय? एजे सर मला काही न सांगता ऑफिस मधून तडक घरी यायला निघाले. म्हणजे मी त्यांच्या मागे गेलो, त्यांचा पाठलाग केला, ते गाडीपर्यंत पोहोचलेले. मी गाडीपर्यंत पोहोचणार तेवढ्यात गाडी निघून गेली. मग मी गाडीच्या मागे धावलो आणि घरापर्यंत तू असं धावत धावत आलास? नाही नाही नाही, मी बस पर्यंत धावलो आणि मग बस स्टॉप धावला. नाही नाही नाही, म्हणजे मी बस स्टॉप पर्यंत धावलो आणि मग बस धावली. विश्वरूप, मग तू एवढा धापा का टाकतोयस? अहो, बसने मला बस स्टॉप पर्यंत सोडलं ना, तिथून इथे यायला मला धावतच यावं लागलं. बरं, ठीक आहे, पाणी पी अगोदर. आणि आता आलाच आहेस तर घरामध्ये एक मोठा किडा निर्माण झालाय, त्याचं उत्तर तुझ्याकडे असेल तर दे बाबा. आजी, काय प्रॉब्लेम झालाय मला सांगा. माझ्या सुपीक डोक्यातनं अशी कल्पना काढतो ना, सगळ्या प्रॉब्लेम वरती तुम्हाला उत्तर मिळेल. सांगा. अभिराम आणि लीलाच्या लग्नाचं रिसेप्शन आहे आज. हा, लीलाबाई यायला तयार नाहीये. का? ती अभिरामला घाबरती. कलियुगातली पहिलीच बायको असेल जी नवऱ्याला घाबरते. विश्वरूप, तू मला प्रॉब्लेम सांगायला देणार आहेस का तूच बडबड बडबड करत राहणार आहेस? नाही, सॉरी. बोला. आता मला सांग की आपल्याला काय करायला हवं की जेणेकरून लीला रिसेप्शनला यायला तयार होईल. हा, लीला मॅडम रिसेप्शनला यायला तयार होतील असं काहीतरी काय करावं? म्हणजे ना आपण ते नाही हे नाही.
ते हा 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 नाही नाही हे पण नाही नाही म्हणजे सापडलं कारण सापडलं सापडलं सांग बाबा. म्हणजे विश्व, तू सांगशील? सांगतो कसं आहे लीला बघ, नक्की विचार कर बाबा. ते सगळे तुझे सिरियलचे स्टार झाले ना, तर त्यांच्यासोबत तुला बोलता येईल. त्यांच्याबरोबर फोटो काढता येतील, त्यांच्याबरोबर डान्स करता येईल. हो, त्यांचे ते काय ऑटोग्राफ पण घेता येतील तुला. हो मग त्यांचं शूटिंग बघता येईल. त्यांची मैत्री करता येईल तुला. बरोबर आहे ना? हो 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 परफॉर्मन्स, सया, फोटो. आजी मी तयारी यायला. नक्की नक्की. चल, आत्ता जाऊन अभिरामला सांग, तो निश्चिंत होईल. जा 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 जा. हा चालेल. आजी काय? मी जाऊ? हो, तूच जाणार. मग कोण जाणार? विश्वरूप दादा तुम्ही सांगता का? मी नाही जाणार. मला बरीच काम आहेत. मी नाही. जा ना लीला, जा ना. तू जा आणि त्याला सांग, त्यालाही बरं वाटेल बाळा. जा पटकन, वेळ नको वाया घालवूस. जा जा, जा, वेळ नको. जा. झाली बाबा एकदाची. त्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं झालं माहितीये. ए विश्वरूप, तू तिकडे काय बघतोयस? एवढं सगळं बोललायस तू. आता ही सगळी जबाबदारी तुझी आहे. मला तोंडगची पाडायचं नाही, कळलं ना? लीलाला जितके ते सिरियलचे सगळे ते आर्टिस्ट स्टार्स आवडतात ना, ते सगळे मला आज तिकडे हवेत बाबा. आजी एवढूस काय लागतं तुला? जा आता, तू तयार हो. बापरे लीला. यात आहे का ती फाईल? आय थिंक ही रेड कलरची आय थिंक. फायनली नेम लागला. आता तमाशा होणार. लीला मोहिते? माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आलेत. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. या खोलीत किंवा माझ्या आयुष्यात राहायची लायकी नाहीये लीला. एजे मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. गेट आउट ऑफ माय लाईफ अँड गेट आउट ऑफ माय हाऊस. तुझ्यासाठी खोटारडी, नालायक आणि चीटर मुलगी आजपर्यंत पाहिली नाही मी लीला. मला फसवून माझ्याशी लग्न केलंस तू आणि आता हे एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलंस तू. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. काय आहे हे? मेडिकल फाईल आहे तुझी. तुझं नाव लिहिलं ह्याच्यावर. ह्याच्यात क्लिअरली लिहिलंय लीला
की तू कधी आई होऊ शकणार नाहीस. की कुठली फाईल आहे मला काही माहित नाहीये यातलं. अजून खोटं? किती खोटं बोलणार आहेस लीला, अजून किती खोटं? हा, अरे किती फसवणार आहेस अजून लोकांना? बस आता, बस झालं आता, चल आउट आउट. एजे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आज मीडिया समोर मी तुला माझी बायको म्हणणार असलो त्याचा अर्थ हा नाही की तू तुझ्या गोष्टी माझ्या कपाटात ठेवशील. तुझी फाईल, माझी कसली फाईल? मेडिकल रिपोर्ट्स आहेत तुझे. मला दुसऱ्यांच्या गोष्टी बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे? अरे माणसा, वाच ना ती फाईल. सॉरी, मी ऍक्च्युली हे सांगायला आले होते की मी रिसेप्शनला येईन. गुड फॉर यू. गो ना. इतकं सेटिंग लावलं होतं पण सगळं फसलं. असो, हा डाव नाही तर नाही, पण शेवटी खेळ मीच जिंकणार आहे. आणि आता घरातल्या गोष्टींवर नाही, बाहेरच्या 4 लोकात एजेची इज्जत काढणार. विक्रांत, तुला परत एकदा ऍक्टिव्ह करायची वेळ आली. लक्ष्मी, हा? रिटर्न गिफ्ट्स हो, मी आता जस्ट त्या इव्हेंट मॅनेजरशी बोलले, तिने सगळं अरेंज केलंय. नक्की ना? येस. झालंय ना? हो. आणि सगळ्यात महत्वाचं, तू विश्वरूपशी बोललीस का आपल्याला पार्किंग पाशी स्टाफ वाढवायचा आहे? आपण VIPsला असं वेटिंगवर नाही ठेवू शकत माझ्यासाठी. डोंट वरी, मी विश्वरूपशी आत्ताच बोलले. तो इव्हेंट मॅनेजरशी बोलला आणि सगळं सॉर्टेड. नक्की ना? हो. अच्छा, हे करायचं झालंय. वहिनी, हा, वहिनी, ती सुंदर का दिसते? आता माझं कोण कौतुक करणार? हेअर मेकअप सगळं वाया गेलं. सरू, तू नको काळजी करूस. एजेंनी आपल्यासाठी काय काय प्रोग्राम्स अरेंज केलेत आठवतंय ना? हे सगळं एजे आपल्यासाठी करतायत. ते तिच्याशी तर फक्त तोंड देखील गोड बोलणार आहेत. हा, झालं. या बसा. बसा, या. आज तू फंक्शन मध्ये चुकणार नाहीयेस, कारण तू चुकलीस तर शिक्षा आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तू नीट वागायचंयस, जे की तुला जमत नाही, पण आपण त्याच्यासाठी सराव करणार होतो. कसला सराव? मीडियाने तुला प्रश्न विचारले तर काय करायचं याचा. हा. आणि तुला कोणी काहीही प्रश्न विचारला
तर तू काय करायचंस? काय करायचं? तू फक्त एजंटकडे बघायचं, ते उत्तर देतील. तुला जर मीडियाने विचारलं की एजेंनी तुला कसं निवडलं तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? हसून एजंटकडे बघायचं. हा. सिंपल. आणि तुला जर कोणी विचारलं एजंटचं आणि तुझं नातं कसं आहे, मग काय म्हणणार? मग हसून एजंटकडे बघायचं. परफेक्ट. पण असं म्हणायचं नाहीये, नुसतं हसायचंय, कळलं? तर काय म्हणायचं? मी म्हणेन की ह्याचं उत्तर माझे बेटर हाफ देतील आणि हसून एजंटकडे बघीन. हा, गुड. करेक्ट. Perfect. I am Mr. Perfect. Perfect. I am Mr. Perfect. सगळी तयारी झाली तुझं? येस एजंट. गुड. अभिराम, अरे वा, छान. लीला, ये बाळा, पुढे ये. ये ना. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय माझ्या मुलांचा. दृष्ट काढायलाच हवी. चला बसा बसा. आई उशीर होतोय रिसेप्शनला. लेट्स गो. अरे आज तुम्ही उत्सव मूर्ती आहात, एवढा वेळ तर घेऊच शकता. बस तर खरं, दृष्ट काढायची बाबा. चल बस बाळा. दुर्गा, दृष्ट काढायची, घेऊन ये सामान. हीच आपल्या फॅमिलीला लागलेली दृष्ट आहे. हिची काय दृष्ट काढायची? नाही तर काय. आई जरा जे काय करायचं लवकर कर. हो हो, दुर्गा घेऊन ये बाळा. ठेव. अभिराम, लीला, बाळानो, संसारामध्ये एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. कोणी जर कमी पडलं तर दुसऱ्याने त्याची कमी भरून काढायची असते. समजलं? दृष्ट काढते. आल्या गेल्याची, भूता खेताची, कुत्र्या मांजराची, शेजार पाजारणीची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे देवा. चला आता जोडीनं पाया पडा. अगं सुखी राहा, पण जोडीनं नमस्कार करा. एजे, कुठे लक्ष असतं ग?
म्हणजे बेसिकली मलाच हिला आयुष्यभर सांभाळायचं आहे, राईट?